नमस्कार, माझं नाव शोभा जिपल कायदने. मी वर्धा जिल्ह्यामधून तहसील समुद्रपूर खैरगाव इथून आली आहे आणि मी वनामतीमध्ये आली आहे. इथे बीज उत्सव म्हणून लागलेला आहे, तर इथे स्टॉल लावलेला आहे. मी एक प्रगतशील शेतकरी आहे आणि कृषीभूषण पण मला मिळालं आहे. सांगण्याचे उद्देश कारण का हे जे माझ्या शेतीमुळे मिळालं असं म्हणता येईल. तर मी ही हळद आणली आहे. ही वायगावची हळद आहे, वायगावची हळद आहे आणि याच्यामध्ये ते समुद्रपूर तालुक्यामध्येच याला GI मिळालं आहे आणि याच्यामध्ये जे कर्कुमेचं पर्शन आहे 6.5% कर्कुमेन पर्शन आहे आणि जो माझी स्वतःची शेती आहे ते 22 वर्षापासून विषमुक्त आहे. 2002 सालापासून पूर्ण विषमुक्त केलं नैसर्गिक पद्धतीनं. सुभाष पाळेकर गुरुजी आहे आमचे, त्यांचे ते शिबिर केलं मी आणि ते नैसर्गिक पद्धतीनं खरंच एक कर्जमुक्त व्हावं याच्यासाठी म्हणून ते शेती केलेली आहे ना. सुपीक जमीन व्हावं आणि आरोग्यासाठी खूप चांगली आहे आणि एक म्हणता येईल की आरोग्यासाठी चांगली आहे. आणि जे हळद आहे ही जात्यावर बनवलेली हळद आहे. हिला कच्ची हळद चिप बनवले आणि ही सावलीमध्ये वाळवून नेट खाली आणि ही बायाच्या हाताने जात्यावर बनवली आहे. आणि ही दुसरी जी हळद आहे ही पारंपरिक पद्धतीनं बनवली आहे, कारण हिला बॉईल करून ही मशीननं बनवलेली आहे. मग काही ऑनलाईन वगैरे पण तुम्ही पाठवता? हो, मी प्रदर्शनामधून जिथून जातो तिथून ऑर्डर येत जाते आणि तिथं ते मागणी येते आणि तिथं आम्ही ऑनलाईन पाठवत असतो. ऑनलाईन म्हणजे कुरिअरनं, बसनी, काय म्हणते ट्रॅव्हल्सनी असं पाठवतो. बरं, ह्या बॅनरवरती जो नंबर दिला आहे त्याच नंबरवर संपर्क करायचा का तुमच्यासोबत? बरं, याचा काय उपयोग? त्याचा ही हात पाय घासण्यासाठी किंवा साबण लावलं आणि अंग पाय घासलं तर याला स्वच्छ होतं. आणि ते हे गवती चहा आहे. हे आपण 2-3 काड्या जर आपल्या चहामध्ये टाकला तर याला सुगंध येईल. अच्छा. हो, आणि याचं वेगवेगळे बियाणे सुद्धा आहे, आणलेले आहे. पालक आहे, भेंडी आहे, गवार आहे, दोडका आहे, हाद्याचं बी सुद्धा आहे माझ्याकडे, मोहरी आहे, माझ्याकडे चरोटासुद्धा बी आहे. अच्छा. चरोट्याची भाजी आता आजकाल भेटत नाही, त्यासाठी ही ती छोटीवाली जे गावरानी असते ती वाली आहे का? गावरानी आहे ती. अच्छा, बरं. कितीला पॅकेट्स आहे मग? हे 20-20 रुपयाला आहे आणि छोटेवाले 10 रुपयाला आहे. बरं.